नमस्कार मंडळी, मी नंदेश पाचारने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर. मंडळी, सध्या आपण दुबईमध्ये फिरत आहोत आणि आज आपण जाणार आहोत दुबईमधील वाळवंट डिझर्ट सफारी करायला. चला तर बघूया काय धमाल आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुबईमध्ये सर्वत्र वाळवंट पसरलेलं आहे. यापूर्वी सर्व वाळवंट होतं इथे, आत्ता इथे खूप जोमाने प्रगती होते. तर त्याच वाळवंटाचा एक भाग म्हणून इथे वाळवंटाची सफारी करायला आपल्याला घेऊन जातात ते. तर थोड्याच वेळात आपली गाडी येईल. गाडी आली की आपण जाणार आहोत. तर जाताना मी आपल्या सर्वांना सांगेलच की कसं जायचं, कुठे जायचं, अजून तिथे गेल्यावरती काय काय शो आहेत त्यांचे, त्याच्यानंतर त्यांची संस्कृती, परंपरा, या सगळ्याचं दर्शन आपल्याला तिकडे होणार आहे. चला तर बघूया काय मजा येते. मुख्य शहरापासून साधारण 100 ते 120 किलोमीटर लांब आपल्याला ते घेऊन जातात. दुबई शहराच्या बाहेर असंख्य अशा वाळूच्या टेकड्या आहेत. या टेकड्यांमध्ये छोटी छोटी अनेक गावे वसवलेली आहेत, जेथे फक्त आणि फक्त पर्यटकांचे मनोरंजन केले जाते. येथे तुम्ही मोटरबाईक चालवण्याचा आनंद घेऊ शकता. अर्ध्या तासासाठी 150 दिराम म्हणजेच भारतातील साधारण 3300 रुपये मोजावे लागतात. असंख्य वाळूच्या अति उंच सखल मार्गावरून हा प्रवास सुरू होतो. तसेच वाहन चालकाला यासाठी वेगळे लायसन काढावे लागते. वाळूवरून गाडी स्लिप होऊ नये म्हणून चाकातली हवा कमी केली जाते. डेझर्ट सफारी म्हणजे वालुकामय टेकड्यांमधून वेगाने केली जाणारी सैर. एका क्षणात गाडी खूप उंचावर असते तर क्षणात ती खाली झेप घेते. या सफारीमध्ये शक्यतो लँड क्रुझर गाड्यांचा वापर केला जातो, कारण या गाड्या खूप टफ असतात. दूरवर पसरलेला वाळवंट आणि निळं आकाश डोळ्याचं पारणं फेडतात. मन अगदी तृप्त होऊन जातं. डोंगराच्या आणि समुद्राच्या आड जाणारा सूर्य बऱ्याचदा पाहिलाय, पण वाळूच्या समुद्रात बुडणारा सूर्य पाहण्याची संधी आम्हाला पहिल्यांदाच मिळाली. सुखद नजारा, वा मस्त. येथे आपण अनेक स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकतो आणि त्याचा मोह आम्हाला देखील आवरता आला नाही. सफारी राईडमध्ये कॅमल राईड इन्क्लूड असते. उंटावर बसून मस्त सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. अल्ला रख्खा म्हणजे ससाना पक्षी. हा पक्षी खूप सुंदर दिसतो. हा पक्षी येथील समाजाचे दैवत आहे असे मानले जाते. तुम्ही या पक्षाबरोबर फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता. यासाठी तुम्हाला साधारण 10 दिराम मोजावे लागतात. मुठीतून वाळू निसटावी तसे आयुष्य सरत चालले आहे.
त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदात जगता आला पाहिजे, कारण हा क्षण पुन्हा येणार नाही. आत्ता आपण सफारीच्या शेवटच्या प्रवासाकडे निघालो आहोत. या लांबच लांब पसरलेल्या वाळूच्या प्रदेशात अशी अनेक छोटी छोटी गावे करमणुकीसाठी वसवलेली आहेत व रोज हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. एक भला मोठा स्टेज आणि त्याच्या चारही बाजूने बसण्याची व्यवस्था असते.
या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय आहे. खाणे पिणे या पॅकेजमध्येच इन्क्लूड असते. येथे जेवणाचे विविध प्रकार उपलब्ध असतात. अरबी जेवणाचाही आपण येथे आस्वाद घेऊ शकतो. अशा प्रकारे आमचा आजचा संपूर्ण दिवस खूप आनंदात गेला. आज आम्हाला सर्व नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. तुम्ही जेव्हा दुबईला भेट द्याल तेव्हा डेझर्ट सफारीचा आनंद नक्की घ्या. धन्यवाद. मंडळी, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.